एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विविध भागात विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याची माहिती सरपंच शुभदा भावळ व शिवसेना तालुका प्रमुख व विद्यमान उपसरपंच बाबू पाटे यांनी दिले। ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातून गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी वॉर्ड क्रमांक 5 कोल्हेमळा येथे 4 रस्ता खडीकरण करून लोकार्पण करण्यात आले। तसेच वॉर्ड क्रमांक 5 मधीलच बाग लोहरे गावठाण येथे डॉक्टर राऊत हॉस्पिटल ते हॉटेल पूनम अंतर्गत ड्रेनेज लाईन करणे कामी भूमिपूजन करण्यात आले। त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये ड्रेनेज लाईनची अत्यंत गरज असलेल्या व नागरिक सतत पाठपुरावा करत असलेल्या ड्रेनेज लाईनचे आज भूमिपूजन करण्यात आले। त्याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विद्यमान उपसरपंच श्री बाबूभाऊ पाटे, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सौ शुभदाताई भावळ, शिवनेर भूषण डॉक्टर सदानंद राऊत, डॉक्टर पल्लवी राऊत, संतोषदादा वाजगे, विकास नाना तोडकरी, ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे, श्री रवींद्र नाना देवकर, सोमनाथ शेठ चौधरी, संदीप नाईक, दिलीप नाईक, श्री संतोष शेठ बाळ सराफ, नंदूभाऊ अडसरे, नाना नाईक, शांताराम नाईक, निवृत्ती नाईक, किरण नाईक, बबन नाईक, आदेश देवकर, ओंकार नेहरकर, पप्पू वाघमारे, संतोष भालेराव, संजय निमसे व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी मंगेश पाटे, नारायणगाव। आज या ठिकाणी कौतुक करावं लागेल की पंचायत समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण ज्या ठिकाणी काम करतोय, ज्या प्रशासनामध्ये काम करतोय, ते काम करत असताना आपण आपल्या भागात आपल्या रहिवाशांना आपल्या गावाला त्याचा काय फायदा होईल याची एक तळमळ म्हणून संचित भाऊ कोल्हे यांनी हा रस्ता सांगितलं तर वावगं ठरणार नाही। शिवरस्त्याला खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये पहिलं जर काम केलं असेल, या ठिकाणी रस्ता यायला जागा नव्हती किंवा शेतमाल न्यायला जागा नव्हती, परंतु भाऊभाऊंच्या नेतृत्वाखाली चारमबाबा मंदिर ते धनगरवाडी या ठिकाणी 700 मीटरचा पहिला रस्ता खडीकरण त्या काळामध्ये आपण सुरुवात केली आणि तो शिवरस्ता आहे। म्हणजे त्या रस्त्यावर नारायणगावचा जेवढा अधिकार आहे तेवढाच येडगावचा आहे। म्हणजे भाऊभाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून येडगावकरांनी नंतरच्या काळामध्ये तो रस्ता 700 मीटरच्या पुढं गेल्या वर्षी काम केलं आणि तो खडीकरण केला। धनगरवाडीच्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निम्म्या रस्त्यामध्ये आणला, मध्ये थोडा पॅच राहिला होता साधारण 200 मीटरचा, ते संचित भाऊंनी त्याचा पाठपुरावा केला आणि पंचायत समितीच्या माध्यमातून 15 वित्त आयोगाच्या माध्यमातून 3 लाख मंजूर करून आणले। गावठाणातल्या परिसरातले सन्माननीय सगळेच नागरिक रवींद्रनाथ असतील, नाईक असतील, अनेक मान्यवर इथं उपस्थित। तर सगळ्यांच्या वतीने तुम्हाला हेच सांगू इच्छितो, तुम्ही जे जे काही सांगाल ते काम करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी करतो। गेल्या 25 वर्षीला सुद्धा आपण मला वाटतं इथं रस्त्याची कामं केली, ड्रेनेजची कामं केली आपली अंतर्गत। आता मेन तर गाव मोठं होतं आणि त्या माध्यमातून निधीच्या बाबतीत थोडीशी अडचण पुढं होती। मागच्या याला तर आपल्याला कोरोनानंतर 1-2 वर्ष ग्रामनिधीला अक्षरशः रुपयाला मिळालं, सगळ्यांचीच परिस्थिती खालावलेली होती। तर त्या माध्यमातून जर थोडा विकास कामांवर ताण येते, या माध्यमातून लोकांना सुद्धा अपील करतो की आपल्या अधिकच्या ज्या पट्ट्या राहिल्या म्हणजे आपण सगळ्यांनी भरल्या गेल्या पाहिजे। आणि त्याचबरोबर विकास कामं सरांनी सांगितलं की ड्रेनेज लाईनची समस्या अनेक दिवसापासून पायी बरेच दिवस पडले होते। आज त्याला खऱ्या अर्थाने मुहूर्त मिळत असताना सरांनी काही लाईटची मागणी केली। लाईटचा आमचा विषय असा आहे की पूर्ण पुलापासूनच आपली दोन्ही बाजूला हायवेच्या या बायपासपर्यंत आपल्याला स्ट्रीट लाईटची उपलब्धता करायचीच आहे आणि आपल्याला या सगळ्यांच्या माध्यमातून आश्वस्त करतो आपण निश्चित स्वरूपात हा लवकरात लवकर प्रोजेक्ट। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72।
तिसरा मोबाईल नंबर 7588150001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.